रणजित फरांदे करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पुणे या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जी काही मुंबईची त्या ठिकाणी पोलीस भरती आगामी काळामध्ये होणार आहे. आत्ता पाठीमागं 1-2 दिवसापूर्वी मुंबईचा त्या ठिकाणी ग्राउंडचा मेरिट लागला. आपण बघितलं असेल की ओपनसाठी जवळपास 41 मार्कांचं त्या ठिकाणी मेरिट ग्राउंडचं लागलेलं आहे. म्हणजे ग्राउंड हे मुंबईचं हार्ड होऊन देखील मुलांना, बरेचशे विद्यार्थ्यांना मार्क पडतात आणि जवळपास विद्यार्थी 45, 46, 47 ग्राउंडला मार्क्स घेत असतात. तिथं ओपनच्या विद्यार्थ्याला 41 मार्क्स ग्राउंडला त्या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यावरून ग्राउंड किती त्यांनी हार्ड लेवलला मुंबईचं घेतलं याची जाणीव तुम्हाला होऊ शकते. साधारणतः इन अँड ॲव्हरेज मुंबईचा कट ऑफ विचार केला तर 120च्या आसपास, तो 120 शक्यतो क्रॉस होत नाही. कारण जीकेचं जास्तीत जास्त वेटेज त्या ठिकाणी असतं आणि सरासरी विद्यार्थ्यांना 40 मार्क्स त्या ठिकाणी ग्राउंडला असतात. त्याच्यामुळे 80 अधिक 40 बरोबर 120 अशा मार्कांचं समीकरण ओपनच्या मुलासाठी मुंबईच्या असलं पाहिजे. या अनुषंगानं आपण पाठीमागचा त्या ठिकाणी जीकेचा एक व्हिडिओ आपण घेतला होता. माझी तब्येत ठीक नसल्यामुळे आपण त्या ठिकाणी लेक्चर टाकू शकलो नाही, परंतु इथून पुढे कंटिन्युएशनमध्ये आपण त्या ठिकाणी अगदी मुंबईचा पेपर होईपर्यंत जी के प्लस मॅथ्स रिजनिंग पाठीमागचा पेपर आणि विद्यार्थ्याला 85 मार्क्स कसे पाडता येतील अशा पद्धतीनं चालू घडामोडीसह रेग्युलरली लेक्चर मी त्या ठिकाणी घेणार आहे. ज्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हे लेक्चर पोचले नसतील त्यांच्यापर्यंत आपला चॅनल जरूर पोचवा. जास्तीत जास्त लेक्चर शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा, जेणेकरून मला अजून त्या ठिकाणी व्हिडिओ बनवण्याला उत्साह येत असतो. तुमच्या कमेंट्स मला जाणून बुजून त्या ठिकाणी टाकत राहा की सर हे सेक्शन तुम्ही आमच्यासाठी घ्या, मराठी घ्या, जी के घ्या. विद्यार्थ्याला सर्वांगाने मार्क्स कसे पडता येतील या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी पुढे जाणार आहोत. आता पाठीमागच्या लेक्चरला आपण हा नाटोचा क्वेश्चन बघितला. त्याच्यानंतर हा मुख्य निवडणूक आयुक्त कोण ते बघितलं होतं, सुकुमार सेन. त्याच्यानंतर महानगरपालिका कोल्हापूरमधली इचलकरंजी बघितली. आत्ता 29वी जालना आहे, हे देखील आपण पाहिलं. जी एस टी पाहिलं की 1 जुलैला जी एस टी दिन असतो आणि राज्यातल्या ज्या राज्यात जी एस टी त्या ठिकाणी वापरला जातो. हे जे काय 101 घटना दुरुस्ती आहे जी एस टीची, त्या अनुषंगानं देखील आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर खेडा सत्याग्रह आपण बघितला साराबंदीच्या संदर्भात 1918 साली झालेला. महात्मा गांधींच्या जीवनपटामधले जे काही वेगवेगळे सत्याग्रह आहेत ते देखील आपण गांधीजींनी केक खाल्ला या ट्रिकच्या माध्यमातून आपण बघितले. त्याच्यानंतर मराठी भाषा अभिजात भाषेला त्या ठिकाणी मराठी भाषेला दर्जा भेटला, त्याचं करंटच्या अनुषंगानं बघितलं. मुंबईच्या पोलीस भरतीला त्या ठिकाणी प्रश्न येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. त्याच्यानंतर महाबळेश्वरमधले भिलार हे गाव बघितलं, पुस्तकांसाठी गाव आहे. तर धुमाळवाडी हे फळांसाठी गाव आहे. मांगर हे महाबळेश्वरमधल्या मधासाठी प्रसिद्ध असलेलं गाव आहे. अशा पद्धतीनं ज्यांना रिसेंटली वेगवेगळे मुद्दे चालू घडामोडीसह त्या ठिकाणी ॲड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आज आपण 7 नंबरच्या क्वेश्चनला त्या ठिकाणी आलेलो आहे. 7 नंबरच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलेलं आहे की जे काय वेगवेगळे युद्ध सराव होतात तर ते युद्ध सराव कोणासोबत होतात अशा अनुषंगाने हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न असा विचारला आहे, वरुणा नावाचा जो काही द्विवार्षिक म्हणजे 2 वर्षांना होणारा हा नौदल सराव आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, तर तो कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आयोजित केला जातो. म्हणजे भारताच्या सोबत असणारे जे काही वेगवेगळे युद्ध सराव आहेत ते युद्ध सराव कोणाच्या बरोबर घेतले जातात ते ठराविक युद्ध सराव आपल्याला माहिती असले पाहिजेत. मग त्याच्यामधला हा वरुणा जो काय आहे तो फ्रान्सच्या सोबत असणारा आपला नौदल सराव आहे. मग बाकीच्या कोणकोणत्या देशांबरोबर असणारे आपले महत्त्वाचे युद्ध सराव आहेत ते आपल्याला माहिती असले पाहिजे. जो वज्रप्रहार आहे हा अमेरिकेसोबत आहे. त्याच्यानंतर वरुणा आपण बघितला आता फ्रान्ससोबत आहे. त्याच्यानंतर इंद्रा जो काय आहे हा रशियासोबत आहे. त्याच्यानंतर जायद तलवार म्हणून आहे तो UAE बरोबर आहे. UAE संयुक्त अरब अमिराती असं पण त्या ठिकाणी देऊ शकतात. कोकण व्यायाम किंवा कोकण सराव म्हणून ब्रिटनच्या सोबत आहे. त्याचबरोबर अजून महत्त्वाचा म्हणजे सूर्यकिरण हा नेपाळ सोबत आहे.
अशा पद्धतीनं हे जे काही वेगवेगळे युद्ध सराव असतात हे वेगवेगळे नोमॅडिक एलिफंट मला वाटतं मंगोलियासोबत असणारा युद्ध सराव आहे. हे जे काही महत्त्वाचे युद्ध सराव आहेत हे कंपल्सरी पाहून जायचे. हा IMP क्वेश्चन आहे. तुम्हाला यदा कदाचित एखाद्या तरी युद्ध सरावावरती त्या ठिकाणी क्वेश्चन विचारला जाण्याची शक्यता आहे. ओके, मग आता तुमच्या लक्षात आलंच असेल की वरुण अझुका आहे हा फ्रान्स सोबत घेतलेला युद्ध सराव आहे. ओके, पुढचा क्वेश्चन 8 नंबरचा क्वेश्चन. जानेवारी 2023 मध्ये विरासत साडी महोत्सव हा कुठे पार पडला? विद्यार्थी मित्रांनो, हा 2023 हा क्वेश्चन का घेतला मी? हा क्वेश्चन घेण्याच्या पाठीमागचा उद्देश माझा एवढाच आहे की आपल्याला काय सोडायचं हे कळलं पाहिजे. आपण पुस्तक वाचत असताना कंपल्सरी अशा क्वेश्चनवरती काट मारायचं आणि पुढे चालायचे. असे क्वेश्चन रिपीट होत नाहीत. त्याच्यामुळे काय सोडायचं हे 100% कळलं पाहिजे आपल्याला. काय सोडायचं कळलं की कमी डाटा वाचायचा त्या ठिकाणी तयार होतो. ओके, पुढचा क्वेश्चन 9 नंबरचा क्वेश्चन. हा देखील क्वेश्चन परत विचारला जाणार नाही. महाराष्ट्र शासनाने टिंबटिंब हा दिवस हा आजी आजोबा म्हणून साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. तर 10 सप्टेंबर हा दिवस आजी आजोबा दिवस हा ही क्वेश्चन परत रिपीट विचारला जाणार नाही. शक्यतो रिपीट विचारला जाणार नाही. कारण आता रिसेंटली वेगवेगळे जे काही दिवस आहेत म्हणजे सध्या रिसेंटली घोषित केलेले, आपण चालू घडामोडीच्या शिक्षणाला तिथं घेऊच की रिसेंटली सध्या कुठल्या दिवसाला नवीन राज्य सरकारने त्या ठिकाणी चालू करण्याचं ठरवलेलं आहे की बाबा चंद्रयान गेलं त्यावेळेसचा काय त्या दिवसाला काय नाव दिलेले. अशा पद्धतीचे जे काही वेगवेगळे दिवस आहेत त्या जे यावर्षी घोषित केले म्हणजे पंतप्रधानांनी असतील किंवा कोणी असेल ते या वर्षी जे काही दिवस घोषित केलेले ते म्हणजे जसं की बाबा या वर्षीचा 3 ऑक्टोबर हा दिवस असेल. हा 3 ऑक्टोबर हा काय दिवस सेलिब्रेट करायचं ठरलेलं तर मराठी भाषा अभिजात दिवस म्हणून. मराठी अभिजात भाषा दिन म्हणून सेलिब्रेट करायचं ठरलेलं आहे. मराठी अभिजात भाषा दिन म्हणून 3 ऑक्टोबर सेलिब्रेट करण्याचं ठरलेलं आहे. परीक्षा आपली ऑक्टोबरमध्ये होणार आहे त्याच्यामुळे हा दिनविशेष खूप IMP आहे. हा दिनविशेष त्या ठिकाणी येऊ शकतो. आणि तुम्हाला मी पाठीमागच्याच लेक्चरला सांगितले की जे ऑक्टोबरमध्ये परीक्षा होणार आहेत तर ऑक्टोबरमध्ये जे महत्त्वाचे आत्तापर्यंत विचारलेले दिवस असतील ते कंपल्सरी करायचे की जेणेकरून त्याच्यावरती मॅक्सिमम क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस असतात. ऑक्टोबर आणि त्याच्या अगोदरचा महिना सप्टेंबर आणि नेक्स्ट महिना नोव्हेंबर त्यातल्या त्यात फोकस ऑक्टोबर हे पहिल्यांदा महत्त्वाचे दिवस आणि पर्यावरणाच्या संदर्भात असणारे सर्वच्या सर्व 5 जून पर्यावरण दिवस, त्याच्यानंतर 22 मार्च 22 एप्रिल हे महत्त्वाचे 2 पर्यावरणाच्या संदर्भात असलेले दिवस. 22 मार्च काय म्हणून साजरा केला जातो, 22 एप्रिल काय म्हणून साजरा केला जातो खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला त्या ठिकाणी सांगू शकता. 22 एप्रिल हा अर्थ दिवस असतो म्हणजे पृथ्वी दिवस किंवा वसुंधरा दिवस असा म्हणून साजरा केला जातो. पृथ्वी दिन, पृथ्वी दिवस, पृथ्वी दिन, वसुंधरा, पृथ्वीलाच वसुंधरा म्हणतात आपण मराठीमध्ये. त्या ठिकाणी समानार्थी शब्द पाहत असताना पाहिलेलं आहे. तर 22 मार्च हा काय म्हणून साजरा केला जातो हे तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. शिवाय कमेंट बॉक्समध्ये 16 जो काय ओझोन दिवस आहे हा ओझोन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ते देखील मला सांगायचं आहे. म्हणजे पर्यावरणाच्या संदर्भात असणारे महत्त्वाचे दिनविशेष त्या ठिकाणी जीकेच्या माध्यमातून पोलीस भरतीला वारंवार आपल्याला विचारलेले दिसतात. ओके, पुढचा क्वेश्चन. आता हा 10 नंबरचा क्वेश्चन. ह्या 10 नंबरच्या क्वेश्चनला त्या ठिकाणी लॉजिकली पाठीमागच्या वेळी म्हणजे ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवता त्यावेळेस तुमचा लॉजिकली अप्रोच काय आहे याच्यावरती हा क्वेश्चन सुटत होता. आता बघा क्वेश्चन कसा सोडवायचा होता. क्वेश्चन 100% हार्ड होता परंतु तुम्हाला मी पाठीमागं सांगितले की आपला फोकस हा जास्तीत जास्त ऑप्शनवरून उत्तर काढण्याकडे असला पाहिजे की ऑप्शनवरून मला काय क्लू भेटतो का. आता बघा इथं ओपन AI म्हटले, इथं ओपन AI म्हटले, इथं फॉर यू म्हटले आणि इथं आर म्हटले. जर हे 2 ऑप्शन ओपन AI म्हणत असेल तर शक्यतो या दोघांमध्ये उत्तर असणार नाही. आलो 50-50% वरती, 50-50% वरती मी नसत्या ऑप्शनवरूनच क्वेश्चन आणला आणि कसलाही क्वेश्चन
पाठ म्हणजे पहिल्या ज्याचं उत्तर माहिती नसेल तो 50-50 वरती कंपल्सरी आणायचा. ही क्वेश्चन सोडवण्याची स्ट्रॅटेजी तुम्ही अवलंबली ना, तुम्हाला 100% 85+ मार्क्स पडणारच. आता बघा, कृत्रिम बुद्धिमत्ता. आता कृत्रिम बुद्धिमत्तेला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. बघा, कृत्रिम म्हणजे आर्टिफिशियल, बुद्धिमत्ता म्हणजे इंटेलिजन्स. बघा, AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. इथं AI लिहिले का? लिहिलेले. AI लिहिले का? लिहिले. AI म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतात? कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हणतात. म्हणजे आपल्याला क्वेश्चन मधल्या कीवर्ड वरून लक्षात आलं की ऑप्शन वरून काय म्हणायचं. म्हणजे हे 2 ऑप्शन गेले. ऑप्शन नंबर सी गेला, ऑप्शन नंबर म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन गेला, 4 नंबरचा ऑप्शन गेला, राहिले आपल्याकडे 2 ऑप्शन. आता बघा, क्वेश्चन वाचू आपण. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ChatGPT हा यंत्रमानव म्हणजे ज्याला काय म्हणतात? रोबो म्हणजेच मराठीमध्ये काय? यंत्रमानव. ChatGPTचा जो काय ChatGPT हा जो काय सगळ्यांना माहिती आहे. आता AI ChatGPT सगळ्यांना माहिती आहे. मोबाईल सगळ्यांकडे आता AI टेक्नॉलॉजी असलेले आलेले. तर ChatGPT या अमेरिकन कंपनीने 2 नोव्हेंबर 2022 मध्ये टिंबटिंब आणला. हा रोबोट काय टेक्नॉलॉजी वापरून आणला? तर सगळ्यांना माहिती आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरली. मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरली. इथं ओपन शब्द आहे, इथं ओपन शब्द आहे, म्हणजे ह्या दोघांमध्ये कन्फ्युजन आहे. मग इथं काय लिहिलंय? ओपन AI आणि इथं लिहिलंय ओपन PAI. PAI आहे का? नाही, नसतं. ओपन आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI, फक्त AI पाहिजे होतं. AI असलेलं फक्त एवढ्याच ठिकाणी AI दिले, म्हणून ऑप्शन नंबर 1 ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओपन AI ही ChatGPT साठी वापरले. ही इमेज तुम्ही लक्षात ठेवा. ही इमेज जर तुम्ही व्यवस्थित बारकाव्याने लक्षात ठेवली, आता तुमचा कधीच विसरणार नाही की ChatGPT नावाचा जो काय रोबोट आहे किंवा ChatGPT नावाचा जो काय रोबो आहे, यंत्रमानव आहे, तो ओपन AI या टेक्नॉलॉजीवरती त्या ठिकाणी काम करतो. ओके, पुढचा क्वेश्चन 11 नंबरचा क्वेश्चन. हा देखील क्वेश्चन महत्त्वाचा क्वेश्चन आहे आणि सोप्या कॅटेगरीतला क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन विचारण्या पाठीमागचा एक्झामिनरचा उद्देश हा आहे की बाबा आपण अभ्यास करत असताना, स्टॅटिक जीकेचा अभ्यास करत असताना आपल्याला भारतामधले असलेली महत्त्वाची कार्यालये कुठं कुठं आहेत आणि मुंबई हा ह्या ठिकाणी ऑप्शन असणार म्हणजे असणारच. बघा, मुंबई आणि नवी दिल्ली हे ऑप्शन असणारच. त्याच्यामुळं आपण काय करायचं, एक फरक डिफरन्स असलेला एक कॉलमच करायचा. नवी दिल्लीला असणारी सगळी कार्यालय इथं लिहायची, दिल्लीला असणारी कार्यालय इथं लिहायची. बघा, मुंबईला असणारे कार्यालय इथं लिहायचे, दिल्लीला असणारे कार्यालय या कॉलम मध्ये लिहायचं आणि 2-4 वेळा वाचलं की लक्षात ठेवायचं. अजून एक महत्त्वाचं, पैशाच्या संदर्भात, आर्थिक संदर्भात असणारे मॅक्सिमम, बँकांच्या संदर्भात असणारे मॅक्सिमम गोष्टी कुठं आहेत? ह्या नवी मुंबई म्हणजे मुंबईला आहेत. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायचा. आणि हा पेपर मुंबईचा आहे, त्याच्यामुळे यदा कदाचित मुंबईला असणारी मुख्यालयच त्या ठिकाणी विचारले जातील, तरी देखील मुंबई विशेष हा भाग पाहत असताना मुंबईमध्ये महत्त्वाची कुठली कार्यालये आहेत, कोणकोणती ऑफिसेस आहेत, त्याच्यानंतर कोणती लेणी आहेत, मुंबई शहराचं वैशिष्ट्य काय, कुठली 7 बेटं आली, काय आली, हा इतिहास पाहून जाणं गरजेची गोष्ट आहे. आता बघा, क्वेश्चन असा विचारलाय की भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे. इथे बघा, मी त्यासाठी खास इमेज मी काढून आणली की तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहावं की नॅशनल आर्चिव्ह ऑफ इंडिया, ज्याला राष्ट्रीय अभिलेखागार म्हणजे काय? तर सगळ्यांनी राज्यघटना हा जीके मध्ये टॉपिक अभ्यासलेला आहे. जीके मध्ये त्याच्यावरती बऱ्याच वेळा बऱ्याच एक्झामला एक क्वेश्चन विचारलाय. अगदी पोलीस भरती असेल, MPSC असेल, त्याच्यावरती फिरून एक क्वेश्चन विचारलाय एका कलमावरती. भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 148 हे आहे कॅग या पदासाठी. कुठल्या? कॅग. CAG, कॅग. हा कॅग जो काही व्यक्ती असतो, बऱ्याच वेळ ठिकाणी विचारले, ज्याला भारताचा महालेखापाल असं म्हणतात. काय म्हणतात? भारताचा नियंत्रक व महालेखापाल हा महालेखापाल, ह्याच्यामध्ये लेखा हा शब्द आहे का? हो आहे. ह्या लेखा ज्याच्याकडे असणार, इथं लेखा शब्द आहे का?
हो आहे. बघा इथं लेखा शब्द आहे, इथं लेखा शब्द आहे. हा कॅग, मग कॅग काय करतो, ह्या लेखांचं ऑडिट करण्याचं. लेखी आता स्वतः करत नाही कॅग, ते अकाउंट सेक्शनचे जे काय अकाउंटंट असतात ते भारतीय अकाउंटंट हे लेखी तयार करण्याचं काम करतात आणि त्यांचं ऑडिटिंग करण्याचं काम कॅगकडं आता फक्त फक्त ऑडिटिंग आहे. ते ऑडिटिंग करण्याचं काम कोण करत असतो, हा महालेखापाल करत असतो. आणि हा महालेखापाल हे राष्ट्रीय लेवलला पद आहे आणि जी पदं राष्ट्रीय लेवलला आहेत किंवा राष्ट्राच्या लेवलला आहेत, देशाच्या पातळीवरती आहेत, त्यांची सगळी ऑफिसेस दिल्ली या ठिकाणी आहेत. कुठं आहेत, दिल्ली या ठिकाणी आहेत. मग मला आता सांगा, या लॉजिकनुसार जर कॅग आपला भारतीय राज्यघटनेतलं कलम कुठलं, 148 IMP आहे. बऱ्याच वेळा विचारले की कॅगचं कलम कुठलं, कॅग आहे 148 नुसार. आणि हा कॅग त्याचं ऑफिस कुठे, राष्ट्रीय ठिकाणी आहे. राष्ट्राच्या संदर्भात असणारे वेगवेगळे ऑफिसेस हे दिल्ली या ठिकाणी आहेत. याच्यावरून ऑप्शन नंबर 1 हे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यांनी फसवण्यासाठी बघा मुंबई हे ऑफिस त्या ठिकाणी दिलेलं आहे. एकदम लॉजिकली विचार करणं गरजेची गोष्ट होती. ही तर बघा मी राष्ट्रीय अभिलेखागार असं दिलेलं आहे. बघा ही संसद, जुनं संसद भवन आहे, जुने संसद भवन आहे. ही जुनी संसद इमारत आहे. ह्या जुन्या संसदेवरून तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी अभिलेखागार हे त्याचं ऑफिस त्या ठिकाणी म्हणजे आपण आपला अर्थसंकल्प जो काही साजरा होतो, त्या अर्थसंकल्प सादर होत असताना हे सगळे लेखे त्या ठिकाणी कॅग, आणि कॅगचा अहवाल हे राष्ट्रपती सादर करत असतात. कॅग स्वतः आपला अहवाल सादर करत नाही. हा मुद्दा या ठिकाणी जीकेचा लक्षात ठेवणं गरजेची गोष्ट आहे. कॅगचा अहवाल राष्ट्रपती संसदेसमोर मांडतात किंवा राष्ट्रपती संसदेसमोर सादर करतात. ओके, आलं लक्षात. तर लक्षात ठेवायचं अभिलेखागार आपलं नवी दिल्ली या ठिकाणी आहे. त्याच्या संदर्भात कॅगचं हे महत्त्वाचं कलम 148. आणि ही इमेज लक्षात ठेवा. आता इथून पुढं तुमच्या कधीही ती लक्षातून जाणार नाही. इमेज कायम लक्षात ठेवायची. इमेज लक्षात राहिली की तुमचं लगेच कॅगचं 148 कलम लक्षात राहणार आणि अभिलेखागार हे नवी दिल्ली या ठिकाणी हे तुमच्या लक्षात राहील. ओके, पुढचा क्वेश्चन 12 नंबरचा क्वेश्चन. आता 12 नंबरचा क्वेश्चन जो काय आहे, महाराष्ट्रातील स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी टिंब जागा राखीव ठेवण्यात आलेला आहे. माझ्या दृष्टीनं आता असणारा हा सर्वात VIMP क्वेश्चन आहे. VIMP क्वेश्चन काय आहे, आपल्याला विचारले कुठं, महाराष्ट्रातील. बघा गल्लत काय होते ह्याच्या संदर्भात. ज्यावेळेस आपण जीकेचा अभ्यास करत असतो त्याच्यामध्ये राज्यशास्त्रामध्ये पंचायत राजचा अभ्यास करत असताना आपल्या एक गोष्ट लक्षात येते की पंचायत राज संस्थांमध्ये आणि अगदा रिसेंटलीच ज्या मुद्द्याला त्या ठिकाणी सरकारनं पाठिंबा दिला, तर 33% महिलांसाठी आरक्षण ठेवलेले. किती, 33%. आता तुम्ही जर इथे बघितलं तर 33% आकडा ऑप्शनमध्येच नव्हता, म्हणून बऱ्याच जणांनी काय केलं, ह्या 30%ला गोल करून आले. बघा 33% आणि 30% याच्यामध्ये फरक आहे का नाही, 100% आहे. 33% म्हणजे 30% नव्हेत. या लॉजिकनं हा ऑप्शन जात होता. मग क्वेश्चन काय बघा, नीट लक्षात घ्या. त्यांनी असं विचारलंय, ज्या काही स्थानिक शासन संस्था आहे, स्थानिक शासन संस्था म्हणजे काय, पहिली ग्रामपंचायत. बघा स्थानिक स्वराज्य संस्था ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये कुठल्या येतात, ग्रामपंचायत. 2 नंबर पंचायत समिती, जी कुठं असते, तालुका स्तरावरती असते, पंचायत समिती. जिल्हा पातळीवरती काय असते, जिल्हा परिषद. ह्या ज्या काय आहेत ह्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. तर या ठिकाणी ह्यांची जी काय रचना आहे, या रचनेसाठी नीट लक्षात घ्या, या रचनेसाठी महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी म्हणजे जेवढ्या जागा असतील त्यातील 50% जागा, किती, 50% जागा ह्या महाराष्ट्रातील महिलांसाठी राखीव ठेवलेले आहेत. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं ॲक्युरेट उत्तर आहे. मग तुम्हाला प्रश्न पडेल की सर की 33%चा काय विषय. बघा महाराष्ट्रानं 50% ठेवलेत, मग 33% काय, कमीत कमी 33% जागा रिझर्व्ह ठेवा असा कायदा सांगतो. 33%पेक्षा तुम्ही जास्त पण जागा रिझर्व्ह त्या ठिकाणी ठेवू शकता. मग 33%पेक्षा जास्त किती, 50%. महाराष्ट्र सरकारनं किती ठेवलेत, 50% जागा त्या ठिकाणी रिझर्व्ह ठेवलेले आहेत. मग आता या ठिकाणी मी एक इमेज दिलेली, बघा मी ही इमेज दिलेली, या इमेजचा नीट विचार करायचा. ही इमेज काय सांगते,
इथं काय लिहिलंय? नारी शक्ती वंदना अधिनियम, नारी शक्ती वंदना अधिनियम. VIMP गोष्ट आहे बरं का, VIMP गोष्ट आहे, अत्यंतिक महत्वाची गोष्ट आहे. यदा कदाचित याच्यावरती प्रश्न येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. यदा कदाचित बऱ्याचशा एक्झामला त्याच्यावरती प्रश्न आला देखील असू शकतो. ओके, नारी शक्ती वंदन, नारी शक्ती वंदन अधिनियम. तर जो नारी शक्ती वंदन अधिनियम आहे हा आपल्याकडं ज्याला भारतीय राज्यघटनेतील वेगवेगळ्या घटना दुरुस्ती होत असतात, तर ती घटना दुरुस्ती आहे 106वी. कितवी आहे? 106वी. ह्या 106व्या घटना दुरुस्तीनुसार याला काय म्हटलेले? नारी शक्ती वंदनम. काय म्हटले? नारी शक्ती वंदन. नारी शक्ती वंदन हे घटना दुरुस्ती 106 नुसार आहे. 106वी घटना दुरुस्ती काय सांगते की संसद म्हणजे जे काही संसद असेल, संसदेमध्ये काय? लोकसभा प्लस राज्यसभा. बघा, लोकसभा प्लस राज्यसभा आणि प्रत्येक राज्याच्या विधानसभा. बघा, लोकसभा, विधानसभा यांसारख्या ज्या काही इलेक्शन होणार आहेत याच्यामध्ये महिलांना 33% आरक्षण असणार आहे. हे नारी शक्ती वंदनम म्हणजे 106वी घटना दुरुस्ती सांगते. बघा, घटना दुरुस्ती 106वी, घटना दुरुस्ती 106वी काय आहे? संसदेचे इलेक्शन असेल, मग संसदेमध्ये काय येणार? लोकसभा आणि राज्यसभा. लोकसभा प्लस राज्यसभा. ह्या लोकसभेच्या इलेक्शन असतील, राज्यसभेच्या इलेक्शन असतील आणि प्लस विधानसभेच्या इलेक्शन असतील. म्हणजे ह्या 3 इलेक्शन, लोकसभेचे इलेक्शन, राज्यसभेचे इलेक्शन आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत, याच्यामध्ये महिलांना 33% आरक्षण असणार आहे. ह्या 106व्या घटना दुरुस्तीनं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि या घटना दुरुस्तीला, 106व्या घटना दुरुस्तीला खालीलपैकी काय नाव देण्यात आलेले? तर नारी शक्ती वंदन ह्या 106वी जी काय घटना दुरुस्ती तिचं नाव आहे. आणि त्याच्यामुळे आगामी काळामध्ये ज्या काय परीक्षा होणार आहेत त्या कोणत्या ना कोणत्या तरी वर्षात होणाऱ्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाईल. हे लक्षात ठेवा. हे नवीन संसद विस्त असं म्हटलंय, तर हे नवीन संसद भवनाचं चित्र आहे. ह्याच्यामध्ये ह्या महिलांचं मी फोटो दिलेले आहे. नारी शक्ती वंदनम घटना दुरुस्ती कितवी? 106वी. आणि 33% महिलांना आरक्षण लोकसभा आणि विधानसभा, याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही. हे संपूर्ण भारतासाठी. परंतु महाराष्ट्रानं काय केले? महाराष्ट्रामध्ये 50% महिलांना त्या ठिकाणी आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. हे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके, मग तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की वेगवेगळ्या घटना दुरुस्ती कोणकोणत्या आहेत की ज्याच्यावरती क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर लक्षात घ्या, वेगवेगळ्या घटना दुरुस्ती त्या ठिकाणी आहेत की ज्याच्यावरती प्रश्न वारंवार त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. कुठल्या कुठल्या घटना दुरुस्ती आहेत? ह्या महत्वाच्या घटना दुरुस्ती आपण पाहू. 101, त्याच्यानंतर आहे 102, 103, 104, 105 आणि 106. ह्या महत्वाच्या आता रिसेंटली झालेल्या घटना दुरुस्ती आहेत. याच्यावरती कोणत्या ना कोणत्या तरी परीक्षेला हमखास प्रश्न विचारला जाणार. 101वी घटना दुरुस्ती म्हटलं की GST. हे काय आहे? घटना दुरुस्ती. घटना दुरुस्ती. या घटना दुरुस्ती 101वी आहे GSTच्या संदर्भात. ह्या 2 वरून OBC. मला सांगा, आपण जे काही ABCD लिहितो त्या ABCD मध्ये B हे लेटर किती नंबरला आहे? 2 नंबरला आहे. त्याच्यावरून लक्षात ठेवा, ह्या B या लेटरवरून ABCD मध्ये B हे लेटर 2 नंबरला आहे. त्याच्यावरून 102वी, बघा 102वी घटना दुरुस्ती ही OBCच्या संदर्भात आहे. म्हणजे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग याला घटनात्मक दर्जा देण्यात आला. घटनात्मक दर्जा दिला. ओके, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला त्या ठिकाणी घटनात्मक दर्जा दिला. 103वी काय आहे? EWS. EWS लिहिताना ह्याच्यामध्ये लेटर्स किती? 3 अक्षर आहेत का नाही? EWS 1 2 3.
त्याच्यावरून ह्या 3 लेटर्सवरून हा 3 लक्षात ठेवायचा. EWS म्हणजे आर्थिक मागास. ओके, आर्थिक मागास जे काय आहेत त्यांना 10% आरक्षण देण्यात आले. किती? 10%. EWS ला 10% रिझर्वेशन आहे, सगळ्यांना माहिती आहे. हे 10%वरती पण त्या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, त्याच्यानंतर 104 SC आणि STच्या संदर्भात त्या ठिकाणी 10 वर्षांची अधिक वाढीव तरतूद करण्यात आलेली आहे. 10 वर्षे वाढवून आरक्षण. ओके, जे काही SC ST समाजासाठी जे काही आरक्षण चालू आहे त्याला 10 वर्षांची अजून वाढवून देण्याची तरतूद 104व्या घटना दुरुस्तीने केली. 105 काय आहे? 105 जे काही वेगवेगळे राज्य आहेत ह्या राज्यांमध्ये SC आणि ST टोटल लेटर किती आहेत? हे 2 आणि हे 2, याच्यावरून हे 4 लक्षात ठेवायचं. 105वी घटना दुरुस्ती आहे की जे काय राज्यांना अधिकार आहे, राज्यांना अधिकार देण्यात आला कशाचा? की SEBC म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक, बघा, सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवण्याचा अधिकार हा राज्यांना बहाल करण्यात आला. 105 आणि 106 30% महिलांना आरक्षण. तुम्हाला सांगतो या आगामी काळामध्ये ह्यालाच नारी शक्ती म्हणलंय आपण, आताच बघितलं. मग आगामी काळामध्ये 101 102 103 104 105 आणि 106, 101 GST, 102 OBC, 103 EWS, 104 SC आणि ST वाल्यांना 10 वर्षांचं आरक्षण वाढलं. 5 काय सांगितलंय? 105 की सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गीय समाज आहेत त्यांचं डिस्ट्रीब्युशन करण्याचं काम म्हणजे कोण आहे, कोणाला त्यांच्यात बसवायचं, हे 105व्या घटना दुरुस्तीनुसार राज्यांना तो अधिकार बहाल करण्यात आलेला आहे. आणि 106वी घटना दुरुस्ती महिलांना 33% आरक्षण देण्यात आलेले. ज्या काही लोकसभा असतील, विधानसभा असतील, बघा, लोकसभा विधानसभा यांच्या इलेक्शनमध्ये त्यांना तेवढं आरक्षण त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण हा क्वेश्चन बघितला. 13 नंबरचा क्वेश्चन, हा देखील क्वेश्चन इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. कसा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की हा क्वेश्चन ऍक्च्युली तिथे वेगळा विचारला होता, पण मी त्याला चालू करून आता रिसेंटला कुठला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो या अनुषंगाने क्वेश्चन तयार केलेला आहे. त्यांनी विचारलं होतं की 2023 हे संयुक्त राष्ट्र संघाद्वारे कोणते वर्ष म्हणून साजरे केले आहे? 2023 पेपर 2023 मध्ये मागचा झाला होता, त्याच्यामुळे त्यांनी विचारलं होतं की संयुक्त राष्ट्र संघाद्वारे 2023 हे वर्ष काय म्हणून साजरे केले जाणार आहे? तर आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष. म्हणजे जे काय आपले वेगवेगळे बाजरी असेल, जे काही वेगवेगळी ज्वारी असेल, हे जे काय भरड धान्य आहेत ह्या भरड धान्यांचं आर्थिक वर्ष म्हणून 2023 करण्यात आलं. मग आता 2023 वरती क्वेश्चन येणार आहे का? येणार नाही. म्हणून 2024 हे वर्ष आता कोणते वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्र संघ त्या ठिकाणी साजरं करणारे यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मग 2024 हे वर्ष यंदा उंटाचं वर्ष म्हणजे उंटवर्तीय आंतरराष्ट्रीय उंटवर्गीय प्राणी, इथं उंटाचं चित्र दिलंय, ह्याच्यावरून लक्षात ठेवायचं 2024 हे वर्ष कोणाचं आहे? उंटाचं आहे. ही इमेज पाहिली की 100% आता तुम्ही क्वेश्चन कसाच विसरणार नाही. 2023 म्हटलं की भरड धान्य आणि 2024 म्हटलं की डोळे झाकले की लगेच उंटाची इमेज तुमच्या डोळ्यासमोर यायलाच पाहिजे. एवढ्या कॉन्सन्ट्रेशन बघायचं की एकदा का हा व्हिडिओ बघितला तर परत कधीच क्वेश्चन विसरता कामा नये. एवढ्या कॉन्सन्ट्रेशन जर बघितलं मी काय सांगतोय याच्याकडे जर लक्ष दिले तर तुमचा क्वेश्चन कधीच विसरणार नाही. 2024 लगेच उंटाची इमेज आठवायची म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघानं 2024 हे वर्ष आंतरराष्ट्रीय उंटाचं वर्ष म्हणून त्या ठिकाणी उंटवर्गीय प्राण्यांचं वर्ष
म्हणून साजरं करायचं ठरवले. का ठरवले तर सगळ्यांना माहिती आपलं दक्षिण आफ्रिका खंड असेल किंवा अगदी आपलं सहारा वाळवंट असेल, आपलं राजस्थानचं वाळवंट असेल, असे वेगवेगळे आटाकामाचे वाळवंट असेल, ही जे काही वेगवेगळी वाळवंटी त्या ठिकाणी राष्ट्र येतात, याच्यामध्ये वाळवंटामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा उंट हा प्राणी त्या ठिकाणी जगत असतो. सगळ्यांना माहिती आहे की तो 6 महिन्याचं देखील पाणी पितो, निवडुंगासारखे काटेरी वनस्पती त्या ठिकाणी खातो, त्याचं दूध त्या ठिकाणची ती जे काही लोक आहेत अत्यंत पौष्टिक असतात, त्या दुधावरती उपजीविका करत असतात, फिरण्यासाठी त्या उंटाचा वापर करत असतात. त्याची एक जाणीव म्हणून 2024 हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय उंट वर्ष किंवा उंटवर्गीय प्राण्यांचं वर्ष म्हणून साजरं करण्याचं ठरवलेलं आहे. ओके, पुढचा क्वेश्चन 14 नंबरचा क्वेश्चन. आता बघा काय विचारले. 1 जानेवारी 2023 रोजी टिंबटिंब या देशाने युरो या चलनाचा स्वीकार केला. हा देखील क्वेश्चन तुम्हाला आगामी काळामध्ये कोणत्याच परीक्षेला विचारला जाणार नाही. काट मारायचा, असले क्वेश्चन पाठ करायचे नाही. आतापर्यंत बघा मी या स्लाइडवरचे 3 क्वेश्चन असे सांगितले की जे तुम्ही पाठ करायचे नाही. काही सोडायचं कळलं ना 100% डाटा कमी होतो, पासिंगचे चान्सेस वाढतात. हे आता रिसेंटली एखाद्या देशानं कुठलं जर चलन स्वीकारलं असेल 2024 मध्ये, करंट मधला मुद्दा असेल, तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. जे विद्यार्थी मित्र आपले पाहतात त्यांना त्या ठिकाणी ते वर्ष कळू शकतं. ओके, पुढचा क्वेश्चन 15 नंबरचा क्वेश्चन. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा आहे. बरोबर. आता जर क्वेश्चन आपल्याला विचारला की कोणत्या गीताला राज्यगीताचा दर्जा आहे आणि तिथे खाली देतील जनगण मन, त्याच्यानंतर वंदे मातरम, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा आणि अजून एक कुठलं तरी कोंबडी पळाली वगैरे असं चौथा ऑप्शन काय पण देतील आणि विचारतील की खालीलपैकी कोणत्या गीताला राज्यगीताचा दर्जा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर जय जय महाराष्ट्र माता, गरजा महाराष्ट्र माझा या गीताला त्या ठिकाणी राज्यगीताचा दर्जा महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे. मग क्वेश्चन कसा विचारला याच्यावरती 2 क्वेश्चन तयार होत होते. त्यातला एक क्वेश्चन त्यांनी विचारलाय, पण एक क्वेश्चन विचारायचा राहिलाय म्हणून हा क्वेश्चन महत्वाचा आहे. आता बघा त्यांनी काय विचारले, या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला तर सदर गीत कोणी लिहिले आहे. बघा सदर गीत कोणी लिहिलेले, तर सगळ्यांना माहिती असलेले की राजा बडे यांनी हे जो काही जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा हे गीत राजा बडे यांनी लिहिलेले. पण आता क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो, यदा कदाचित याच्या पुढे क्वेश्चन ह्या ऑप्शनवरून क्वेश्चन विचारायचा झाला तर हे जे काही गीत लिहिले ते गीत कोणी गायलेले आहे, गायलेले आहे. तर हे सगळ्यांना माहिती आहे की हे गीत कोणी गायलेले, तर शाहीर साबळे. बघा शाहीर साबळे यांनी हे जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा हे गीत गायलेलं आहे. लक्षात ठेवायचं, लिहिलेलं आहे राजा बडेंनी परंतु गायलेलं आहे शाहीर साबळेंनी. मग क्वेश्चन असाही विचारला जाऊ शकतो की या शाहीर साबळेंचं पूर्ण नाव सांगा. बघा शाहीर साबळेंचं पूर्ण नाव सांगा. तुम्ही विचारताल सर कसं शक्य आहे, शाहीर साबळेंचं नाव का विचारतील. लक्षात ठेवा आतापर्यंत पोलीस भरती असेल, MPSCचा आयोग असेल, ज्यांच्यावरती जर एखादा चित्रपट आला, पिक्चर आला, मूवी आली तर त्याच्यावरती कंपल्सरी त्या व्यक्तीवरती क्वेश्चन विचारण्याचं काम आयोग करतं. आता बघा जर शाहीर साबळेवरती जे काही शाहीर साबळे यांच्यावरती जर त्या ठिकाणी मराठी सिनेमा येत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन विचारण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. हे जे काही गीत आहे शाहीर साबळेंना गायलेले आणि शाहीर साबळेंचं नाव आहे कृष्णराव गणपतराव साबळे. मग त्यांच्या वडिलांचं नाव माहिती असं का आपल्याला. बघा ना त्याची आई त्याला म्हणतात अरे किसना, अरे किसना तू गाऊ नको, तू गाऊ नको. किसना, किसनावरून कृष्णा हे तुमचं नाव लगेच त्या ठिकाणी क्लिक झालं पाहिजे. मग शाहीर साबळेंचं नाव होतं श्री कृष्णराव साबळे, कृष्णराव गणपतराव साबळे. जाणून बुजून मी शाहीर साबळेंची त्या ठिकाणी इमेज घेतलेली. 3 सप्टेंबर त्यांचा जन्मदिवस असतो. ओके, संगीत नाटककार म्हणून अत्यंत त्यांनी हलाखीच्या परिस्थितीतून पुन्हा एक उभारी घेऊन अत्यंतिक चांगला पिक्चर आहे, प्रेरणादायी पिक्चर त्या ठिकाणी मराठी सिनेमा त्या ठिकाणी बनवलेला आहे. म्हणजे आता बघा 3 गोष्टी आपण बघितल्या. हे जे काय राज्यगीताचा दर्जा, बघा 4 क्वेश्चन कसे होत आहेत. महाराष्ट्राचं राज्यगीत कुठलं, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, एक क्वेश्चन झाला. हे गीत कोणी लिहिलेलं आहे, राजा बडे यांनी लिहिलेले.
क्वेश्चन नंबर 3, हे कोणी गायलेले आहे? शाहीर साबळेंनी गायलेले आहे. शाहीर साबळेंचं पूर्ण नाव काय? कृष्णराव गणपतराव साबळे. याच्या बाहेर याच्यावरती क्वेश्चन जाणार नाही. ही इमेज डोक्यात ठेवायची, लगेच तुमच्या लक्षात येईल. त्याला किसना असं म्हणतात पिक्चरमध्ये, त्याच्यावरून कृष्णराव साबळे हे तुमच्या नाव लक्षात राहू शकतं. करंट बेसिसवरती हा क्वेश्चन त्या ठिकाणी घेतलेला आहे. 16 नंबरचा क्वेश्चन, हा देखील क्वेश्चन परत तुम्हाला विचारण्याची चान्सेस खूप जास्त कमी आहे. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 99% परत रिपीट विचारला जाणार नाही. आणि त्यावेळेचं उत्तर पण, आता जे विचारणारच नाहीत त्यामुळे मी काही त्याचं उत्तर माहिती नाही, त्यांनी असं विचारलंय, मार्च 2023 मध्ये खालीलपैकी कोणते रेल्वे विभागाच्या 100% त्या ठिकाणी 100% विद्युतीकरण पूर्ण झालं होतं? मला असं वाटतं दक्षिण मध्य रेल्वे उत्तर असावं. का असावं? कारण इथं मध्य रेल्वे म्हणता येईल, इथं दक्षिण मध्य म्हणता येईल, त्याच्यामुळं मे बी. आणि मुंबई हे आपल्या त्या ठिकाणी बिलॉंग करतं. उत्तर रेल्वेचा काय प्रश्न येणार नाही आणि दक्षिण किनारी रेल्वेचा पण काय प्रश्न येणार नाही. हे दोन ऑप्शनमध्ये त्या ठिकाणी सिमिलॅरिटी आहे, त्याच्यामुळे मे बी दक्षिण मध्य रेल्वे हे त्याचं उत्तर असावं. परंतु हा क्वेश्चन परत येणार नाही. आता विचारतील 2024 मध्ये कुठलं विद्युतीकरण पूर्ण झालेले, त्याच्यामुळे हा क्वेश्चन आउट ऑफ द बॉक्स चालला होता. जर क्वेश्चन आउट ऑफ द बॉक्स चालला असेल तर सोडवला कसा पाहिजे? तर 1 आणि 2 या दोन ऑप्शन मध्ये तुमचं कन्फ्युजन झालं होतं. का? इथं मध्य रेल्वे म्हणताय, इथं पण मध्य रेल्वे म्हणताय, त्याच्यामुळे ह्या दोन ऑप्शन मध्ये शक्यतो एक्झामिनर उत्तर ठेवणार नाही. आणि जर 1 आणि 2 मध्ये कन्फ्युजन झालं तर 2 नंबर ऑप्शनला तुम्ही एक्झाम हॉलमध्ये टिक करा. म्हणजे ज्यावेळेस ऍट द टाइम ऑफ एक्झाम तुम्ही ऑप्शन नंबर 2 ला टिक केलं पाहिजे. तुम्हाला मी वारंवार सांगतोय, कान उघडे ठेवून ऐका. ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 ला सहज सोडायचं नाही, प्रॅक्टिसच करत राहायचं. ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 3, तुमचे मार्क्स 100% वाढल्याशिवाय राहणार नाहीत. ओके, पुढचा क्वेश्चन 17 नंबरचा क्वेश्चन आहे. हा देखील क्वेश्चन परत रिपीट होणार नाही. का रिपीट होणार नाही? कारण तो त्यावेळच्या चालू घडामोडीवरती असलेला क्वेश्चन आहे. 2023 ची जागतिक सुरक्षा परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? त्या ठिकाणी दिसपूरला त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. आता क्वेश्चन असा विचारणार की हे जे काही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आहे ह्याचं मुख्यालय कुठं आहे? तर मुख्यालय आहे न्यूयॉर्क, अमेरिका. कुठं आहे? न्यूयॉर्क, अमेरिका. ही इमेज आठवायची. मुख्यालय कुठे आहे बघा, जागतिक सुरक्षा परिषद, संयुक्त राष्ट्र जागतिक सुरक्षा परिषद, मुख्यालय कुठं आहे? न्यूयॉर्क, अमेरिका. न्यूयॉर्क, अमेरिका या ठिकाणी हे मुख्यालय आहे. ही इमेज आठवायची. 100% तुमचं परत कधीच विसरणार नाही. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. ओके, पुढचा क्वेश्चन 18 नंबरचा. हा देखील क्वेश्चन त्यांनी ट्रॅप लावला होता बघा. ह्या क्वेश्चनला त्यांनी ट्रॅप लावला होता. कसा ट्रॅप लावला होता बघा. या क्वेश्चन साठी तुम्हाला क्वेश्चन मध्ये ट्रॅप लावला होता. कसा ट्रॅप होता बघा. लोकशाहीर, बघा लोकशाहीर कोणाला म्हणतात? अण्णाभाऊ साठेंना म्हणतात. बघा, अण्णाभाऊ साठे यांना लोकशाहीर असं म्हणतात. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे उद्घाटन खालीलपैकी कोणत्या देशामध्ये करण्यात आलं होतं? त्यावेळेचा करंटचा क्वेश्चन आहे. आता पुन्हा याच्यावरती क्वेश्चन येणार नाही. म्हणजे हा क्वेश्चन परत विचारला जाणार, कसंच विचारला जाणार नाही, कारण त्यावेळेचा करंटचा मुद्दा होता. परंतु त्यांनी ट्रॅप कसा लावलाय? जसा इचलकरंजीमध्ये ट्रॅप लावला होता, अगदी तशाच पद्धतीचा ट्रॅप या क्वेश्चन मध्ये आपल्याला लावलेला दिसतो. कसा? त्यांनी सगळ्यांना माहिती होतं की लोकशाहीर जे काय अण्णाभाऊ साठे आहेत, ह्या अण्णाभाऊ साठेंचा जो काय पुतळा आहे, हा पुतळा मॉस्को या शहरामध्ये, रशियातील मॉस्को या शहरामध्ये त्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. आता हा मुद्दा सगळ्यांना माहिती होता. त्यांनी जाणून बुजून इथं मेक्सिको लिहिलं. बऱ्याच जणांना असं वाटलं हे म्हणजेच रशियातील मॉस्को, मॉस्को या ठिकाणी पुतळ्याचं उद्घाटन झालं होतं. पोरांना वाटलं मॉस्को म्हणजेच मेक्सिको आहे. मेक्सिको, मॉस्को बघा जवळपास सिमिलर वाटतं का नाही? बऱ्याच जणांना वाटलं हेच म्हणजे मॉस्को आहे. हिथं टिक केलं. जवळपास 40 ते 50% जनता त्यांनी हिथं फसवली. आणि अजून एक गोष्ट त्यांनी विचारलं होतं कुठल्या देशामध्ये, त्याच्यामुळे देश रशियातील मॉस्को असं पाठ केलं होतं सगळ्या जगानं, त्याच्यामुळं रशिया देशामध्ये. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे, हे बी हे या प्रश्नाचं उत्तर असणार नाही.
मग आगामी काळामध्ये अण्णाभाऊ साठे जे काय आहेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कसा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो? क्वेश्चन नंबर 1, अण्णाभाऊ साठे यांना काय नावानं ओळखतात किंवा त्यांना लोक काय म्हणत? लोकशाहीर असं म्हणत. बरोबर, लोकशाहीर असं म्हणत. इथे लिहिले बघा लोकशाहीर. ओके, एक क्वेश्चन संपला. क्वेश्चन नंबर 2, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं पूर्ण नाव काय? ऑलरेडी आयोगानं क्वेश्चन विचारलेला आहे. जाणून बुजून मी इथं अण्णाभाऊ साठेंची ही इमेज घेतलेली आहे. तुकाराम भाऊराव साठे, ज्यांना तुकाराम साठे एवढं जरी लक्षात ठेवलं, जसं संत तुकाराम महाराजांनी अभंग रचले तसंच शाहिरीच्या गोष्टीमध्ये म्हणजे लोकांसाठी जे काय शाहीर झाले त्या शाहिरांचं नाव आहे तुकाराम साठे. म्हणजे अण्णाभाऊ साठे यांना मग तुम्ही हिंटसाठी असं पण लक्षात ठेवू शकता, तुकाराम अण्णा, तुकाराम अण्णा, तुकाराम अण्णा. ही आपली काय ट्रिक आहे, ही ट्रिक आहे लक्षात ठेवण्याची. तुकाराम अण्णाभाऊ साठे, तुकाराम अण्णाभाऊ साठे हे लक्षात ठेवलं की त्यांचं नाव तुकाराम आहे, याच्यावरून त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येईल. अजून एक क्वेश्चन विचारला होता की त्यांचा जन्म कधी झालाय किंवा अण्णाभाऊ साठे यांची जयंती कधी असते? 1 ऑगस्ट. इथं बघा दिले 1 ऑगस्ट या दिवशी त्यांची जयंती असते. ही जी काय पीपीटी किंवा ही जी स्लाइड आहे ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बघा, अण्णाभाऊ साठे यांचं नाव आहे तुकाराम साठे. ओके, जयंती कधी असते? अण्णाभाऊ साठे यांची 1 ऑगस्ट या दिवशी असते. आणि त्यांनी लिहिलेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली? तर इथं बघा लिहिले लाल बावटा कलापथक. बघा, लाल बावटा कलापथकाची स्थापना कोणी केली असा एमपीएससीला क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलाय. त्याच्यामुळे एमपीएससीचेच प्रश्न उचलतात आणि इकडे पोलीस भरतीमध्ये कॉपी पेस्ट करतात. त्याच्यामुळे ह्या परीक्षा वेगळ्या नाहीत. आगामी काळामध्ये वेगवेगळ्या येणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये देखील हा प्रश्न विचारला येऊ शकतो, कारण हे समाज सुधारक महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणारे समाज सुधारक आहेत. त्याच्यामुळे अण्णाभाऊ साठे यांनी लाल बावटा या कलापथकाची स्थापना केली, हे सगळ्यात लक्षात ठेवायचं आहे. ओके, हा प्रश्न आता विचारणार नाही, परंतु हे इकडचे आता सांगितलेले मी 4-5 प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. ओके, पुढचा प्रश्न 19 नंबरचा. हा देखील प्रश्न आता रिसेंटली विचारणार नाहीत, परंतु त्यांनी काय क्वेश्चन विचारला होता त्याच्यावरून आपल्याला एक अंदाज येऊ शकतो. 2022च्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये, ज्याला कॉमनवेल्थ असं म्हणतात, कॉमनवेल्थ गेम ह्या दर 4 वर्षांनी होतात. किती? दर 4 वर्षांनी ह्या होतात. मग जर ह्या 22ला झाल्या असतील तर आता 2026 सालीच त्या ठिकाणी होणार आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवायची. 22च्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले पदक खालीपैकी कोणी आणले होते असं त्या ठिकाणी विचारले होते. आता हा क्वेश्चन विचारला जाणार नाही, विनाकारण पाठ करून एनर्जी वाया घालवायची नाही. मग आता क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो? बघा, इथं दिले राशिद अनवर. ह्या राशिद अनवरचं इथं नाव आहे का? नाही. बघा, राशिद अनवर भारतासह जगभर सध्या राष्ट्रकुल स्पर्धेची चर्चा रंगली आहे. खरं तर या राष्ट्रकुल स्पर्धा म्हणजे कॉमनवेल्थ गेमची सुरुवात कधी झाली? 1930ला कॉमनवेल्थ म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धेची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे. मात्र तेव्हा भारताला या स्पर्धेमध्ये सहभागी होता आलं नव्हतं. भारताला या बहुचर्चित स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी कधी भेटली? 1934ला. बघा, 1930ला कॉमनवेल्थ म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धेची सुरुवात झाली, परंतु भारताला 1934 मध्ये म्हणजे 4 वर्षांनी, कारण दर 4 वर्षांनी ही स्पर्धा होती हे सांगितलं तुम्हाला. म्हणजे जर 30ला स्पर्धा झाली असेल तर पुढची स्पर्धा कधी झाली असेल? 34ला झाली असेल. पहिल्या स्पर्धेमध्ये भारत सहभागी नव्हता, दुसऱ्या स्पर्धेमध्ये म्हणजे 1934ला त्या ठिकाणी कॉमनवेल्थमध्ये भारताला सामील होण्याची संधी भेटली. तेव्हा राष्ट्रकुल स्पर्धेला ब्रिटिश एम्पायर्स गेम्स म्हणून, म्हणजे ब्रिटिशांच्या अंडर, म्हणजे जिथं जिथं ब्रिटिशांची राजवट होती त्या देशांचा मिळून एक गेम त्यांनी तयार केला होता, म्हणून त्यांना ब्रिटिश एम्पायर्स गेम्स म्हणून ओळखले जायचे. लंडनमध्ये पार पडलेल्या या ब्रिटिश एम्पायर्स गेममध्ये भारताने ॲथलेटिक्स व कुस्तीमध्ये 6 खेळाडूंचा एक गट पाठवला होता. या 6 खेळाडूंमधीलच एक महत्त्वाचं नाव म्हणजे राशिद अनवर. कोण? राशिद अनवर. या राशिद अनवरने
राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतासाठी विजयाचे खाते उघडले राशिद यांना, तेव्हा कांस्य पदक भेटून भारताला पहिले कांस्य पदक मिळवून दिले होते. क्वेश्चन या ठिकाणी विचारला जाऊ शकतो की राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये 1934 साली म्हणजे पहिल्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये मेडल मिळवणारा किंवा पदक मिळवणारा पहिला खेळाडू कोणता, तर राशिद अनवर या खेळाडूनं त्यावेळी कुस्ती या गेममध्ये कांस्य पदक आपण मिळवलं होतं, हे लक्षात ठेवायचं. ओके, पुढचा क्वेश्चन 20 नंबर. हा देखील क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारलेले, ऑलरेडी मला वाटतं मी ह्याचं एक्सप्लेनेशन पण सांगितलं असेल किंवा पुढे सांगेल की शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी आपण टिंबटिंब करण्यात आले. शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी सगळ्यांना माहिती आपण काय केली, हरित क्रांती केली. आणि ह्याचं हरित क्रांती डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन, कोण, डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन, पुढे येईलच त्याचा हे नेक्स्ट स्लाइडमध्ये त्या ठिकाणी उल्लेख आहेच, त्या ठिकाणी आपण पाहू. हरित क्रांती म्हटलं बघा, हरित क्रांती म्हटलं की शेतीच्या संदर्भात आहे, म्हणून शेतीचे उत्पादन त्या ठिकाणी वाढवलं, विशेषतः गहू या पिकाचे. बघा, गहू व तांदूळ आणि मोस्टली गहू या पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी या हरित क्रांतीमध्ये सर्वात जास्त भर दिला होता. एम.एस. स्वामीनाथन यांना भारताच्या हरित क्रांतीचे जनक असे म्हणतात आणि नॉर्मन बोरलॉग हे जागतिक हरित क्रांतीचे जनक मानले जातात. औद्योगिक क्रांती कुठे झाली होती, युरोपामध्ये त्या ठिकाणी झाली होती. वाफेच्या इंधनाचा शोध लागला आणि त्या ठिकाणी औद्योगिक क्रांती झाली. धवल क्रांती ही दुधाच्या संदर्भात आहे. कशाच्या, दूध उत्पादन वाढ जर करायचे असेल तर तुम्हाला धवल म्हणजे काय, पांढरा, आणि दुधाचा कलर कसा असतो, पांढरा असतो. त्याच्यावरून धवल क्रांती ही दुधाच्या संदर्भात आहेत. मागच्या लेक्चरमध्ये मी वेगवेगळ्या क्रांती सांगितलेले आहेत. ज्यांनी कुणी ते पाठीमागचं लेक्चर पाहिलं नसेल त्यांनी आवर्जून जाऊन ते लेक्चर पहा. या लेक्चरमधील पाठीमागच्या लेक्चरमध्ये 100% त्या ठिकाणी क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. तुम्ही पाहू शकता की अत्यंतिक चांगले व्ह्यूज त्या लेक्चरला आलेले आहेत, कारण त्या लेक्चरचा दर्जा आहे. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले तर तुम्ही नक्की लाईक करा. तुमच्या लाईकनुसार मला अजून जास्त त्या ठिकाणी व्हिडिओ बनवायला प्रेरणा त्या ठिकाणी भेटू शकते. ओके, 21 नंबरचा क्वेश्चन. 21 नंबरचा क्वेश्चन, खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पद भूषवलेले नाही या पदावरती फोकस करायचा. लक्षात ठेवा, ज्यावेळी आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत नसेल, नीट ऐका, आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत नसेल आणि प्रश्न हा निगेटिव्ह विचारला असेल, नाही वगैरे असं जर विचारलं असेल, तर त्यावेळी शक्यतो लास्ट ऑप्शनला त्या ठिकाणी उत्तर असण्याचे जास्त चान्सेस असतात. बघा, ही काय, हे बाबा लॉजिक आहे. आता तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येत नाही, विचारलंय नाही, तर शक्यतो नाहीचं उत्तर हे लास्ट ऑप्शनला असण्याचे चान्सेस असतात. तर हे लॉजिक या ठिकाणी ह्या प्रश्नाला देखील चालत होतं. वरच्या ह्या तीनही व्यक्ती महाराष्ट्रातील आहेत आणि ह्या तीनही व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होण्याचा मान महाराष्ट्राच्या वतीनं त्यांना भेटला. आपल्या दृष्टीनं अत्यंतिक अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे आतापर्यंत महाराष्ट्रातले सरन्यायाधीश कोणते हे आपल्याला माहिती असायला पाहिजे होतं. आणि शिवाय हा करंटला धरून त्यावेळेस डाटा विचारला होता. आता शक्यतो याच्यावरती क्वेश्चन विचारला जाणार नाही, कारण त्यावेळेस धनंजय चंद्रचूड, यशवंतराव चंद्रचूड यांचे चिरंजीव कोण, धनंजय चंद्रचूड आत्ताचे आपले भारताचे, असा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत, धनंजय चंद्रचूड साहेब हे सध्या भारताचे सरन्यायाधीश आहेत. मग आता बघा, ह्यातलं पहिलं नाव दिलंय प्रल्हाद गजेंद्र गडकर, ह्यांची इमेज दिली बघा. प्रल्हाद गजेंद्र गडकर हे देखील आपले पहिला मराठी माणूस होता की जो सरन्यायाधीशपदी बसला. त्याच्यानंतर शरद अरविंद बोबडे हे देखील आता ह्याचे मला वाटतं 19चा कालखंड असावा, 2019-20 मध्ये शरद अरविंद बोबडे यांची काय झाली, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी निवड झाली होती. त्याच्यानंतर यशवंत विष्णू चंद्रचूड हे आहेत आणि ह्यांचे चिरंजीव कोण, आत्ताचे आपले सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड. म्हणजे अशा 1, 2, 3, 4 व्यक्तींना आतापर्यंत त्या ठिकाणी सरन्यायाधीश होण्याचा मान भेटलेला आहे. सध्याचे कोण आहेत, धनंजय चंद्रचूड, त्यांचे वडील यशवंत चंद्रचूड हे पण होते. त्याच्यानंतर शरद अरविंद बोबडे हे पण होते, प्रल्हाद गजेंद्र गडकर. म्हणजे आपल्याला काय विचारले, या क्वेश्चन मध्ये विचारलं होतं की कोण नाहीत, प्रल्हाद गजेंद्र गडकर होते,
शरद बोबडे होते, यशवंत चंद्रचूड होते, ही व्यक्ती त्या ठिकाणी लीला असेल, ह्या भारताच्या सरन्यायाधीश नव्हत्या महाराष्ट्राच्या वतीनं, ही गोष्ट त्या ठिकाणी आपण लक्षात घेतली पाहिजे. ओके. 22 नंबरचा क्वेश्चन. हा क्वेश्चन त्या ठिकाणी स्टॅटिक डाटावरती एक लॉजिक बेस्ड क्वेश्चन विचारलेला आहे. पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश हा मानवी हक्कामध्ये होत नाही? आता नाही म्हटलं की लास्ट ऑप्शनला यायचं. बघा, लास्ट ऑप्शनला यायचं, ट्रिक सोडायची नाही, सगळ्या क्वेश्चनसाठी सेम ट्रिक वापरायची. मानवी हक्कामध्ये येत नाही. समान कामासाठी समान वेतन. समान कामासाठी समान वेतन म्हणजे बघा, महिला एखादी काम करत असेल आणि एखादा पुरुष काम करत असेल, जर तेच काम महिला करत असेल किंवा पुरुष करत असेल तर दोघांना पण समानच वेतन भेटलं पाहिजे, असं हा हक्क सांगतो. मग मला सांगा, महिला असेल पुरुष असेल हे मानव आहेत का? आहेत. म्हणजे हे मानवी हक्कामध्ये असेल का? 100% मानवी हक्कामध्ये असणार आहे. कारण आपला म्हणजे मानवाचा पुरुषाचा किंवा महिलेचा संबंध जर आला तर ते 100% मानवी हक्कामध्ये येणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे समान कामासाठी समान वेतन हा महिला आणि पुरुष ह्या दोघांचा हक्क आहे आणि तुझा असणार आहे. आता बालक मानव आहे का? 100% आहे. म्हणजे हे असणार आहे, हे असणार आहे. आपल्याला नाही विचारले, आपण वरती चाललोय. रोजगाराचा अधिकार. आता जसं इथं वेतन आणि रोजगार हे समान आहे का नाही, म्हणजे हे दोन्ही ऑप्शन सारखे येतं आणि सारखी उत्तरं असणार नाहीत. मला काय विचारले? नाही. मानवी हक्कामध्ये कशाचा समावेश होत नाही असं मला विचारले. रोजगार आणि वेतन. बघा, रोजगार आणि वेतन हे दोन्ही सारखंच आहे ना. मग महिलांना पण सारखं वेतन भेटलं पाहिजे, पुरुषांना देखील सारखंच वेतन भेटलं पाहिजे. या लॉजिक नुसार हे दोन्ही ऑप्शन माझी उत्तरामध्ये असणार नाही. ह्या दोघांमध्ये माझं उत्तर आहे माहितीचा अधिकार का बालकांचा अधिकार. पण बालक पण मानवामध्येच येतो ना, बरोबर का नाही? बालक हा पण मानवाचाच पार्ट आहे. त्याच्यामुळं माहितीचा अधिकार हा मानवी हक्कांच्या अधिकारामध्ये येत नाही. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं उत्तर असणार नाही आहे, माहितीचा अधिकार. आता याच्यावरती क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो, तर माहितीचा अधिकार अधिनियम कधी आला, तर 2005 साली माहिती अधिकार अधिनियम म्हणजे कायदा आला. हा देखील प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचा. माहितीचा अधिकार अधिनियम कधी आला? 2005 मध्ये आला. आता ही जी काही इमेज आहे, ही इमेज घेण्याच्या पाठीमागचा उद्देश असा, याच्यावरती देखील क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेला आहे की जागतिक मानवी हक्क दिवस कधी साजरा केला जातो, तर 10 डिसेंबरला. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, 10 डिसेंबरला त्या ठिकाणी मानवी हक्काची संहिता निघाली आणि म्हणून 10 डिसेंबरला जागतिक मानवी हक्क दिवस म्हणून साजरा करण्याचं त्या ठिकाणी जगभरामध्ये ठरलेलं होतं आणि म्हणून 10 डिसेंबर हा जागतिक मानवी हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो. आलं लक्षात? समान कामगारांसाठी समान वेतन, रोजगाराचा अधिकार, बालकांचा अधिकार हे सगळेच्या सगळे मानवी हक्काचा पार्ट आहेत. परंतु माहितीचा अधिकार 2005 हा मानवाच्या अधिकाराचा म्हणजे मानवी हक्काचा पार्ट नाही, हे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. ओके. पुढचा क्वेश्चन 23 नंबरचा. हा देखील इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आपण जिंकली होती. सगळ्यांना माहिती आहे, कपिल देव यांनी त्यावेळेस वर्ल्ड कपची ट्रॉफी, मला वाटते 83 तर साल मी लिहिलेलेच आहेत लिहिलेले, त्याच्यावरून तुमच्या अख्ख्याच्या याच्यावरचे क्वेश्चन 100% येणार. याच्यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस काय आहेत विद्यार्थी मित्रांनो? त्याचं कारण असं की आता रिसेंटलीच आपण जे काय 2020चा वर्ल्ड कप आहे हा रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेला हरवून जिंकलेला आहे. बघा, क्वेश्चन कसा जिंकला जाऊ शकतो, क्वेश्चन कसा विचारला जाऊ की जे काय 2020ची जी काय विश्वचषक स्पर्धा ही आपण कोणाला हरवून जिंकली? दक्षिण आफ्रिकेला. कोणाच्या नेतृत्वाखाली जिंकली? कोणाच्या नेतृत्वाखाली? रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली जिंकली. मग आता बघा, कपिल देव 1983 यांनी आपला पहिला विश्वचषकचा जो काय माने ह्या भारतासाठी मिळवून दिला. त्याच्यानंतर धोनीनं 2011 साली, बघा 2011 साठी वर्ल्ड कप आणला आणि 2007 साली जी काय पहिली T20ची वर्ल्ड कपची सिरीज झाली होती, T20ची पहिली वर्ल्ड कप जे काय झाले त्याच्यामध्ये 2007लाच महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली 2007ला, बघा साल महत्वाचे, 2007 का महत्वाचं आहे? कारण आत्ता 2024 साली आपण T20ची दक्षिण आफ्रिकेला हरवून
त्या ठिकाणी ट्रॉफी जिंकलेली आहे. हे त्या ठिकाणी रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली ती ट्रॉफी जिंकलेली. ही इमेज लक्षातच ठेवायची, त्याच्यावरून तुमचे हे साल लक्षात राहतील. 83ला कपिल देव, त्याच्यानंतर 2011ला वर्ल्ड कप जिंकला धोनी यांच्या नेतृत्वाखाली, त्याच्यानंतर 2007चा पण जिंकला धोनी यांच्या नेतृत्वाखाली. याच ह्याच्यामध्ये 6 बॉलला 6 सिक्स युवराज सिंगने मारले होते, ओके, इंग्लंडच्या विरोधात. आणि 2024 दक्षिण आफ्रिकेला हरवून T20चा रोहित शर्मा यांनी भारतासाठी त्या ठिकाणी वर्ल्ड कप आणला. T20ची जी काय स्पर्धा ही दर 2 वर्षांनी त्या ठिकाणी होत असते, ओके. पुढचा क्वेश्चन, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. सगळ्यांना माहिती आहे की माथेरान हे काय आहे, थंड हवेचं ठिकाण आहे. आपल्याला काय विचारलंय, चुकीची जोडी ओळखा, ओके. माथेरान थंड हवेचं ठिकाण आहे. त्याच्यानंतर अजिंठा ही जागतिक वारसा स्थळ आहे का? युनेस्को काय करत असतं, जागतिक वारसा स्थळ देत असतं. आणि सगळ्यांना माहिती आहे अजिंठ्याची लेणी, वेरूळची लेणी ही त्या ठिकाणी जागतिक वारसा स्थळ आहे. आणि ही लेणी वाघूर या नदीच्या किनारी वसलेली आहेत. कुठल्या? वाघूर नदी काठी, नदी काठी, ओके. वाघूर या नदी काठी औरंगाबादमध्ये अजिंठा वेरूळ लेणी ही जागतिक, औरंगाबादमध्ये आता छत्रपती संभाजीनगर, तर ती जागतिक वारसा स्थळ युनेस्को दर्जा देते. वाघूर नदीच्या काठी त्या ठिकाणी आहेत. माथेरान थंड हवेचं ठिकाण आहे. कोल्हापूर सगळ्यांना माहिती, महालक्ष्मी हे कोल्हापूरची आहे. आणि ते कोल्हापूर हे देवस्थान आहे. हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. मला चुकीची जोड विचारली होती. ताडोबा, ताडोबा काय आहे? हा एक व्याघ्र प्रकल्प आहे. त्या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान आहे. काय आहे? राष्ट्रीय उद्यान आहे. ताडोबा अभयारण्य ज्याला आपण म्हणतो, ताडोबा अभयारण्य पण आपण म्हणू शकतो. आणि हे कुठं आहे? तर हे आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. कुठं आहे? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. माथेरान कुठं आहे? हे रायगडमध्ये आहे. कोल्हापूरचं झालं. अजिंठा वेरूळ लेणी औरंगाबाद म्हणजे आत्ताचं छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरमध्ये अजिंठा वेरूळ लेणी आहेत. कोल्हापूरचं महालक्ष्मी आहे. ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान किंवा अभयारण्य हे अभयारण्य हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आहे. हा डाटा अत्यंतिक महत्त्वाचा आहे आणि बेसिक डाटा आहे. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे, बऱ्याच वेळा विचारलेला प्रश्न आहे. त्याच्यामुळे हा क्वेश्चन बऱ्याच जणांना येऊ शकतो. आणि आत्ताच्या ह्याच्यातला 25वा नंबरचा लास्टचा क्वेश्चन, राहिलेले क्वेश्चन आपण नंतरच्या उद्याच्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी घेऊ, की हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद टिंब यांनी केला. बघा, हितोपदेश. बघा आता ह्याच्यावरती पुढे जाऊन क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो, की हा जो हितोपदेश हा संस्कृत ग्रंथ आहे, हो कोणी लिहिला? तर हा नारायण पंडित यांनी हा हितोपदेश हा ग्रंथ लिहिलेला आहे. बघा, आणि क्वेश्चन काय विचारला त्यांनी, तो नाही क्वेश्चन विचारला की हितोपदेश कोणी लिहिला. हितोपदेश हा नारायण पंडितांनी लिहिला, पण त्यांनी असं विचारलंय की त्याचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद म्हणजे ट्रान्सलेशन करण्याचं काम कोणी केलं. तर लक्षात ठेवा, इंग्रजांच्या काळामध्ये ट्रान्सलेशनचं म्हणजे अनुवादाचं सगळ्यात महत्त्वाचं काम हे मॅक्स मुलर करायचे. कोण करायचे? मॅक्स मुलर. इथं बघा मॅक्स मुलर यांचा मी फोटो घेतलेला आहे. मग मॅक्स मुलर म्हटलं की हा अनुवाद करणारा माणूस आहे, ट्रान्सलेट करणारा माणूस आहे. मॅक्सिमम साहित्य ह्या व्यक्तीनं मॅक्स मुलरनं काय केलेलं आहे? अनुवादित केलेलं आहे. म्हणून फ्रेडरिक मॅक्स मुलर हे या प्रश्नाचं ऑप्शन नंबर 2 हे उत्तर आहे. जर तुम्हाला हितोपदेश उद्या असाही प्रश्न विचारतील, हितोपदेश कोणी लिहिलं? नारायण पंडितांनी लिहिलं. आणि अजून एक महत्त्वाचं पुस्तक आहे पंचतंत्र. पंचतंत्र हे पुस्तक कोणी लिहिलंय? तर विष्णू शर्मा यांनी पंचतंत्र हे पुस्तक लिहिलं. IMP पुस्तक आहे. हे देखील बऱ्याच एक्झामला त्या ठिकाणी विचारलेलं आहे. तुलसीदासांनी रामायण लिहिलं, हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, हे जर लेक्चर तुम्हाला आवडले तर नक्की तुम्ही लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तुम्ही आमच्या रणजित फरांदे करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, आगामी काळामध्ये हा आपला ज्या पद्धतीने मी आत्ता तुमच्यासमोर हा क्वेश्चन पेपरचं एक्सप्लेनेशन घेऊन येतोय, त्याचा देखील एक कोर्स, त्याच्यानंतर GKचा ज्याच्यामध्ये सर्वच्या सर्व इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, पंचायत राज, चालू घडामोडी अशा सर्व ह्याला
पोलीस भरतीला जसे क्वेश्चन विचारतात ते सोप्या पद्धतीनं ट्रिकच्या माध्यमातून सांगण्यासाठी आपण एक आपला अत्यंत अल्प दरामध्ये त्या ठिकाणी कोर्स लॉन्च करणार आहे आगामी काळामध्ये. त्याच्यानंतर क्वेश्चन पेपरचा देखील ॲनालिसिसचा एक क्वेश्चन कसा सोडवला पाहिजे, आपला अप्रोच काय असला पाहिजे, याचा देखील मी एक निवडक जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका या अनुषंगाने एक कोर्स लॉन्च करणार आहे. आगामी काळामध्ये भरती झाल्यानंतर 1-2-3 महिने सुरू झाल्यानंतर आपले रोज रेग्युलर लेक्चर तर पडतीलच, पण टेस्ट सिरीज देखील आपण त्या ठिकाणी अत्यंतिक अल्पदरामध्ये विद्यार्थ्यांच्या हितास्तव चालू करणार आहोत. तुम्हाला जर हे लेक्चर आवडले तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.